श्री मल्लारी विजय अध्याय नव. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री दत्तात्रयाय नम. श्री नवनाथाय नम. आता नमू म्हाळसा रमण, जो दुःख करी निवारण, मस्तक ठेवूनी चरणावरी, सख्य करी देवद्वारी. मागील अध्यायी कथन. मधुकैठभ मारी लक्ष्मी रमण, परी त्याच्या रक्तबिंदूपासून मणिमल्ल होती निर्माण. महेश म्हणती धर्मराजा, दैत्य फिरती स्वकाजा, येऊनी धरणीवरी गाजू लागले नानापरी. कृतयुगी मणी चूल पर्वती, धर्मपुत्र तप अचरती, यज्ञ यागादी कर्म करीती, निर्भयपणे करोनिया. ललना तयांच्या साथ देती, ऋषी आनंदे तप करती, आश्रमी सर्व राहती, अति आनंदे नांदती. तया आश्रमाचे महिमान, कौतुके करा श्रवण, वाघ आणि गायी राहती एका ठाई. लता पल्लवे आश्रम, सदा नटलेसे शोभिवंत, कोकिळा करीती गुंजन, सदा हर्षे करुणी. तया ठाई पातले विघ्न, दैत्यासुर येती कृतघ्न, देऊनी वेढा आश्रमासी, पीडती झाले ऋषीशी. यज्ञकुंड मोडून, झाडे टाकते तोडून, कामधेनूस मारून, हस्ती मोजे करून. ऋषी पत्न्यास विटंबती, पुत्री पौत्रास मारती, शेंडी धरून ओढती, कुपी येऊन पाडती. अट्टहासे करून, मद्य पिती वेदीत जाऊन, तेथेच विष्ठा करून, आश्रमाते टाकती नासून. स्वैराचारे वागून, सर्वा टाकती पिडून, मग जातो निघून, आलिया मार्गे करून. दैत्य जाता निघून, ऋषी विचारती जमून, दैव झाले हीन गते, सांगावे हे कवणाप्रती. पूर्वजन्मीचे पापी, म्हणून देते आम्हास तापी. आम्हा अनाथ करून, गेली दुष्ट निघून, शापावे जरी दुष्टाशी, खंड होईल तपाशी. आता कोण तारी आम्हा दये करून, नारायण नारायण आवाज ऐकता काना, सुख वाटे मना. म्हणती आला नारद मुनी, तो काही सांगेल, आम्हा संकटी तारेल, मार्ग दाखवून या निश्चयेची. जाणपा धर्मपुत्र अश्रू ढाळती, परीन ढळे भक्ती, येता नारदद्वारी, मानस पूजा करती सारी. नारद म्हणे धर्मपुत्रा, नका शिनवू नेत्रा, हे घडल्या वाचून, दैत्याचे न घडे मरण. आता होऊनी सावध, तोष व्हावा पुन्हा माधव, जयाद्री पर्वता जाऊन, कुटुंबे ठेवावी लावाश्रमी. तया समीप धवलाद्री, स्थान आहे पर्वत दारी. नूतन आश्रम स्थापून, यज्ञ देवेदी ठेवा नेऊन, ऐकता नारदाची वाणी, सुख वाटले ऋषीमुनी. नारदा समवेत येऊन, पाहिले लवथाळेश्वर स्थान. आश्रम स्थापून धवलाद्री, वेदी ठेवल्या उत्तरी, कुटुंबे घेऊन तया ठाई, निघते झाले अपार घाई. इति श्री मल्लारी महात्म्ये सम्मतार्थ जयाद्री महात्म्ये श्री मल्लारी विजये 9वा अध्याय गोडहा. श्री लवथाळेश्वरार्पणामस्तु. शुभं भवतु.